हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहर यांच्या वतीने दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। त्याचा असंख्य नागरिकांनी लाभ घ्यावा। वेळ गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता। स्थळ महात्मा गांधी पुतळा इचलकरंजी। आयोजक रवी गोंदकर, इचलकरंजी शहर अध्यक्ष उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे, सचिव नितीन कटके, सहसचिव अर्जुन माळी। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील तारदाळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कुमार वंजीर हे बोगस कागदपत्रांची पूर्तता करीत प्लॉट धारकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी शहर जिल्हा उपाध्यक्ष संजय साळुंखे यांनी केला आहे। ग्रामसेवक यांनी प्लॉट धारकांकडून आर्थिक देवाणघेवाण करून बेकायदेशीरपणे शेतीच्या आधारे व बिगर शेतीच्या आधारे असेसमेंट उतार्यावर व कच्च्या लेआउट प्लॅन वरती सही शिक्का करून बोगस कागदपत्रे अनेक प्लॉट धारकांना दिल्याचे दिसून आले आहे। असे अनेक बेकायदेशीर खरेदी झाल्या आहेत। याबाबत संबंधित ग्रामसेवक यांना विचारले असता त्यांनी सदरची कागदपत्रांवर माझी सही नसल्याचे सांगितले, परंतु सदरच्या कागदपत्रांवर असणारी सही व शिक्का हा नेमका कोणाचा आहे याबद्दल त्यांनी चौकशी करून संबंधितांवर फौजदारी करणे आवश्यक होते, तरी सुद्धा त्यांनी तसे केले नाही। त्याचे गौड बंगाल काय असा प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे।